सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण एवढ्यासाठी म्हणतोय की याच्यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता, पण देर आहे दुरुस्त आहे. आपल्या भारत सरकारने 2 दिवसापूर्वी 20 ऑगस्टला लोकसभेमध्ये एक विधेयक मंजूर केलं. ते म्हणजे पैशांसाठी खेळल्या जाणाऱ्या सगळ्या ज्या ऑनलाईन गेम्स आहेत त्या गेम्सवरती बंदी घालण्याचा त्या बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा खरोखर स्तुत्य निर्णय आहे, कारण मागीलच 1 महिन्यामध्ये मी राहुल कुलकर्णी सरांचा एक फेसबुकवरती व्हिडिओ बघितला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी परखडपणे बीड किंवा लातूर उस्मानाबाद त्या बाजूचा एक युवक होता ज्याने या ऑनलाईन गेम्सच्या नादामध्ये तब्बल 6 एकर जमीन, आपला ट्रॅक्टर, घरातील सगळं दागदागिने हे सर्व घालवून बसला होता. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तरुण बेरोजगार आणि रस्त्यावरती येतात, कितीतरी संसार उद्ध्वस्त होतात आणि याच्यापासून आपली ही युवक पिढी या व्यसनाला बळी पडू नये, त्याच्यापासून वंचित राहावी म्हणून हा निर्णय स्तुत्य आहे. आता याच्यामध्ये या ऑनलाईन गेम्सचा प्रचार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कायद्याचं जर उल्लंघन केलं तर त्याला 1 कोटी रुपये दंड आणि 3 वर्षे कारावास आहे. त्याचं पुनर्उल्लंघन जर केलं तर त्याच्यासाठी 2 कोटी रुपये दंड आणि 3 वर्षे कारावास आहे. याच्यामध्ये जे सेलिब्रिटी जाहिराती करतात त्या जाहिराती करणाऱ्यांच्या सुद्धा सरकारनं 50 लाख रुपयांचा दंड आणि 2 वर्षे कारावास अशा वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. या ऑनलाईन गेम्समध्ये पैशांच्या आर्थिक व्यवहारासाठी मदत करणारे जे सावकार लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा 1 कोटीचा दंड आणि 1 वर्ष कारावास अशा विविध शिक्षा ठोठावण्यात आल्या. आता देर आहे दुरुस्त आहे, लेट न झालं पण चांगलं झालं. आता याची फक्त अंमलबजावणी व्हावी आणि आजचा युवक वर्ग जो आहे तो या ऑनलाईन पैसे भरून खेळणाऱ्या गेम्सच्या नादापासून, या पाशापासून मुक्त व्हावा. कारण तुम्ही कधी बघितलं आहे का मित्रांनो, जो बार चालवतो तो क्वचित किंवा दारू पित नाही. ड्रग्ज, गांजा, जुगार, मटका असं कितीतरी 2 नंबर आवाम मार्गातून झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये तरुण आजचा वाहवत चाललेला आहे आणि याच्यावरती कुठंतरी आळा बसला पाहिजे. म्हणून हा सरकारचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. भारत सरकारचं या निर्णयामध्ये पूर्ण भारतभर स्वागत होते. धन्यवाद मित्रांनो.